नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार आता समाप्त होतोय. यावर मांडवे जिल्हा परिषद व मांडवे पंचायत समिती गण आणि कणेर पंचायत समिती गणातील आढावा भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर यांनी समाज माध्यमांशी बोलताना सांगितला. आज आपल्यासोबत भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आणि ज्यांच्याकडे खडं मांडवे जिल्हा परिषद गटाची विशेष अशी जबाबदारी आहे ते निरादेवदर संघर्ष समितीचे अध्यक्ष आणि कणेरगावचं भाजपचे एक ज्येष्ठ नेतृत्व बाळासाहेबजी सरगर आहेत. आपण त्यांच्याकडूनच या जिल्हा परिषद गटामध्ये नेमकी प्रचाराची आता आज सांगता होते. त्यांनी नेमका कशा पद्धतीनं प्रचार केला, प्रचार यंत्रणा राबवली, जनतेचा कसा प्रतिसाद आहे, आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. नमस्ते बाळासाहेब, तुमचं सर्व चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. मला सांगा, आता ह्या जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणामध्ये नेमकी कसे तुम्ही प्रचाराची यंत्रणा राबवली होती? मांडवे जिल्हा परिषद गटाचं भाग्य की काल खरं तर मांडवे जिल्हा परिषद गटासाठी सोन्याचा दिवस उगवला. म्हणजे सामान्य माणसाचं गेली अनेक वर्ष 40 वर्षापासून मनाशी धरलेलं स्वप्न कमी म्हणजे निवडणुकीच्या निमित्तानं हे आज पूर्णत्वास आलं. माढा लोकसभेचे माजी खासदार आदरणीय रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि माजी आमदार राम सातपुते यांच्यामुळं जी गेली 50 वर्षे लोक आम्हाला निरादेवदरचं पाणी येणार किंवा विरोधक ज्या गोष्टीचं भांडवल करत होते, ज्यावेळी अख्ख्या मतदारसंघातल्या लोकांनी आखो देखाल पाहिलं की खरंच पाणी आले आणि खरंच आपल्यात म्हणजे कॅनलचं काम मोजणी आणि मशीन बघितल्यानंतर काही लोकांच्या डोळ्यात अश्रू आले. ते जर रूपांतरित मतात होणार आणि लोकांना आता म्हणजे विरोधकांना थापा मारण्यासाठी जागाच राहिली नाही. केवळ आणि केवळ कामाच्या जेव्हा मतं मागतोय, जो आयुष्याचा प्रश्न होता तो खऱ्या अर्थानं सुटला आहे. त्यामुळं मांडवे जो जिल्हा परिषद गट आहे तो खऱ्या अर्थानं आता राम सातपुत्यांचा रहिवासी म्हणजे त्यांच्या जे राहतात तो गट तर आहेच आहे, पण निरादेवदरच्या पाण्यामुळं साहेब हा गट आत्ता म्हणजे लोकांच्या भावना मतपेढीत रूपांतरित होऊन भारतीय जनता पार्टीला एवढं पोषक वातावरण झाले की आता विरोधकांनी काहीही केलं तरी त्याच्यामध्ये आता काय बदल होईल असं मला तरी वाटत नाही. खरं चांगली गोष्ट आहे, कारण लोणंदच्या सभेमध्ये तो SMS आला, खासदार साहेबांनी दाखवला आणि तो बाहेर पडल्यानंतर विरोधकांनी अशा एक टीकात्मक त्याच्यावर कमेंट केलेल्या होत्या की निवडणुकीमध्येच नेमकं पाण्याच्या प्रश्नाचाही होतं आणि तुम्ही लोक नेऊन त्या ठिकाणी दाखवलं आकोद्या का हाल, त्यामुळं जनतेचा संभ्रम निघून गेलेला आहे. हे तुम्ही खऱ्या अर्थानं एक विरोधकांना एक चपराकच दिलेलं आहे. मला सांगा, ह्या मतदारसंघामध्ये नेमकं प्रश्न कोणतं घेऊन गेलता तुम्ही? म्हणजे जनतेच्या समोर नाही, हा मतदारसंघ म्हणजे जो मांडवे मतदारसंघ आहे हा कायम दुष्काळी आहे. एक मुद्दा तर असा आहे की तो म्हणजे कायम मोहिते पाटील किंवा सत्ताधाऱ्यांनी वंचित ठेवलेला डोंगर दऱ्यात राहणारा हा सगळा पट्टा होता. गेले अनेक वर्ष हा वंचित होता. परंतु विकास काय असतो, आता तुम्ही जर भामला साहेब गेला तर म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राचा आराध्यदैवत गोंदवलेकर महाराज यांचं जे गुरु होते, गुरु म्हटलं तर काय वावगं ठरणार, असे संभाजी महाराजांच्या आशीर्वादानं त्यांच्या आईला तो पावलं होतं. त्या डोंगराच्या ठिकाणी अख्ख्या पुणे जिल्ह्यातली ब्राह्मण लोक महाराष्ट्रात यायची, परंतु जायला काट्या होत्या. ज्या वेळेला मागच्या वेळेस राम सातपुते यांनी संस्कृत वहिनी त्या दर्शनासाठी गेलं तेव्हा त्यांची जी अडचण जाणवली. आज तुम्ही डोळं झाकून बांबतनं गेला तर 5व्या मिनिटाला तुम्ही संभाजी बाबाच्या मंदिरामध्ये जात आहे. हा विकास काय असतो हे त्यांनी दाखवलं. रस्ते गिरवी असेल, बहांब असेल, रेडे असेल, पाझर तलावाची एवढी मोठी प्रचंड कामं केली की लोकांना म्हणजे विकास काय असतो दाखवलं. आणि ज्याच्यासाठी जीवन माणूस जगतंय, रस्ता, पाणी, वीज, तर आज तलावाची एवढी प्रचंड कामं झाली आहेत. सभामंडप, रेडे गाव असू द्या, कुठल्याही गावात अगदी बचेरीपासून ते कारुंड्यापर्यंत जे जे मागितलं ते दिलं. त्यामुळं आता विरोधकांना टीका करण्यासाठी जागाच नाही. फक्त आता काय झालं, मागच्या 2 दिवसापासून मी बघतोय की विरोधकाकडं राष्ट्रवादी आहे, तुतारी म्हणजे राष्ट्रवादी कमळ आहे, आपलं राष्ट्रवादीचं घड्याळ आहे, तुतारी आहे, परत धनुष्यबाण घेतला आहे, काही ठिकाणी मशाल घेतली आणि काही ठिकाणी मनसे नव्हती तर काय मनसेचं गडी म्हणजे भाषण करण्यासाठी बोलवून घेतलं की मोठ्या आवाजात बोलतात. म्हणजे आता राम सातपुते यांना टार्गेट करण्यासाठी सगळे पक्ष एकत्र आलेत. जसं पूर्वी भांडण करण्यासाठी पाहुणे रावळी घ्यायचे, आता गावकी भावकी
केवळ आणि केवळ राम सातपुतेमुळे एकत्र झाली आहे. ह्या तालुक्यातले सगळे पक्ष म्हणजे गावकीचं भावकीचं भांडण मिटवून सुद्धा सगळे एकत्र आलेत की लोकांना कळायला लागले की टार्गेट काय फक्त राम सातपुते आणि त्याने केलेला विकास. ह्या मतदारसंघामध्ये तुम्ही मांडव्यापासून ते अगदी आमच्या मतदारसंघापुरता मर्यादित घेतलं तर गारवडपर्यंत जळबावीपर्यंत जे विकासाचं व्हिजन राम सातपुतेने उभा केलं त्या जेव्हा लोक मतं मागतायत, लोकांना आम्ही मतं मागतोय आणि लोकांना तुम्ही जर ग्राउंड लेवलला गेला तर सांगायची काय गरज नाही. पुढं दहशत आहे, गुंडागर्दी आहे, पैशाचा वापर आहे, सगळं असतानासुद्धा राम सातपुते तिथं सभेला लोकांना बोलवून भाडोत्री गाड्या करून पूर्वी एक मोर्चा काढला होता, तुम्ही बघितलं त्याला की नीरा देवदाच्या पाण्यासाठी त्यास बोकडं कापायला लागली. परंतु आज तशी परिस्थिती नाही. लोकांना केवळ आणि केवळ विकास दिसतोय. राम सातपुतेची गाडी यायची कळलं तरी गावात 200 लोक गोळा होतात. हे त्याचं विकासाचं कारण आहे. तुम्ही आता खरं जिल्हा परिषदच्या अनुषंगानं फिरलेलं आहे. समोरचे तुमच्या उमेदवारावर अशी टीका करतात की आमचा उमेदवार समोरच्या उमेदवाराला हरवणार असा त्यांचा दावा आहे. नाही, समोरच्या उमेदवाराला हरवणार हे आता कसं आहे, सगळे दावे प्रतिदावे करण्यात ती माहेर आहेत आणि सध्या त्यांच्याकडं तुम्ही कुठल्या जरी गावात गेला, गावचे सरपंच, माजी सरपंच, सदस्य, डेप्युटी सरपंच सगळी मंडळी त्यांच्याकडे आहे. परंतु आमचा जो उमेदवार आहे तो उमेदवार साधा म्हणजे सामान्य कुटुंबातला सामान्य कार्यकर्ता आहे. तुम्ही एकेकाळी बघितलं असेल की छगन भुजबळाला ज्यावेळेस बाळा नांदगावकरांना पाडलं त्यावेळेस ती बाळा नांदगावकर कसा बघा येत होती लोक. तसं आज धर्मराज माने राम सातपुतेने धर्माच्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढा चर्चेत आहे की धर्माला बघायला, धर्माला मत द्यायचे माणसं, काही बायका म्हातारी माणसं, यार धर्मा कुठं तो इकडे या, रामभाऊमध्ये तुझं नाव गाजलं होतं, तुला मत द्यायचं पण तुला आम्हाला बघायचं आहे. ही त्याची ओळख ह्या तालुक्यामध्ये राम सातपुतेमुळे निर्माण झाली. आणि साधा कधी जरी तुम्ही गाडीतनं विचारलं, मोटरसायकल फिरणारा तुम्हाला 24 तास अवेलेबल होणारा माणूस आहे. दुसरा उमेदवार दिलेला आम्ही कनेरगणातला आनंद शेंडगे सर, तुम्ही जर बघितलं तर ते उमेदवार तुम्ही म्हणणारच नाही. का साधा शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे राम सातपुते आणि तिने जे जी कामं सांगितली, जी जी जबाबदारी दिली ती प्रामाणिकपणे त्यानं पार पाडली. सगळ्या कामामध्ये माहिर आहे. म्हणजे कुठल्या ऑफिसमध्ये सांगा आणि एखाद्या आपण जसं म्हणतो ना सामान्य पोराला आनंद हे काम कर, आनंदराव सुद्धा म्हणायची कारण आनंद काम कर म्हणतो, तसं काम करण्याची ताकद त्याच्यामुळं सामान्य माणसाला कधी पुढच्या उमेदवाराची तुलना केली त्यांच्या उमेदवाराच्या तर जे वडील जिल्हा परिषद सदस्य होतं, आई उपसभापती होती, आज पोरगा उभा केला आहे. परंतु त्यांना कुठल्या गावातलं एक सिंगल कार्यकर्त्याचं नाव जरी त्यांनी सांगितलं ना, उमेदवारानं सोडलं, बापानं जरी उमेदवाराचं नाव सांगितलं, डॉक्टर देशमुखनं जरी सांगितलं ना ही बाळासाहेब सरगर आहे, तरी मी त्यांना मतदान करायला प्रचार करेन. माणूसच नाही, 10 वर्षात माणसात बदल झाला आहे. त्यांना फक्त आता काय झालं दोघांकडे, दोन्ही उमेदवाराकडे प्रचंड पैसा आहे, आम्ही पैशानं लोक विकत घेऊ असा भ्रम निर्माण झाला आहे. परंतु सामान्य माणसाच्या हृदयामध्ये राम सातपुते नाव कोरलं आहे, ते नाव पुसण्याची ताकद आता ना विरोधकापाशी आहे ना त्या पुढच्या उमेदवाराकडे आहे. एकंदरीत तुमचा कनेर जिल्हा परिषद गटामधला कनेर पंचायत समिती गण शेप आहे असं तुमचं दिसतंय. आज ह्या मांडवे पंचायत समिती गणातील काय परिस्थिती आहे? नाही, मांडवे पंचायत समिती गण तर जो उमेदवार दिलेला आहे राजश्री राहुल रुपनवर तर काय रामभाऊच्या म्हणजे 24 तास गाडीला थोरला म्हणजे धाकटा बंधू असल्यासारखं त्यांचं काम आहे. आणि त्यांनी सामान्य माणसाला असू द्या किंवा इतर ठिकाणी उपलब्ध माणूस आहे. आणि त्यांची 2 गोष्टी आहेत की पत्नी पालवेची आहे, पालवे कुटुंब आहे आणि त्याचं सासर म्हणजे रुपनवर आहे. ही सगळी गाव आणि माहेर एकच आहे. रुपनवर पालवे ह्याचं कॉम्बिनेशन केलं आणि कोणाला न रुतलेला आणि 24 तास रामभाऊवर असलेला. आधी जे रामभाऊकडे लोक येत नव्हती त्याची बऱ्यापैकी कामं राहुलच करत होते. त्यामुळं आता रामभाऊकडे जायची लोकांना सुद्धा गरज वाटायला लागली. त्यांनी मागच्या 8 दिवसामध्ये फरतडी, लोंढेमती या ठिकाणी काही किरकोळ कामं होती म्हणजे डांबाची किंवा तर आज आम्ही बैठक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी प्रश्न सोडवले. त्यामुळे प्रश्न सोडवणारा माणूस आहे. त्यामुळं तुम्हाला आता मत मागायची काही गरज नाही. आता भावनेवरती मत मागायचा प्रयत्न होईल, परंतु तसा आता प्रकार संपून गेलेला आहे. लोक विकासावरती आहे आणि राम सातपुतेला ह्या मतदारसंघामध्ये साधारण 3200 मताचं लीड विधानसभेला मिळालं होतं. आणि त्यापेक्षाही आजची परिस्थिती खूप चांगली आहे. नीरा देवदाचं पाणी आल्यामुळं आणि ह्या गावातलं विकासाचं व्हिजन तयार झाल्यामुळं 100% कुणीही काही म्हणलं, दहशत करू द्या, पैसा वाटू द्या, ही लोक राम सातपुतेवरती प्रेम करतात. त्यामुळे ह्या मतदारसंघातले जिल्हा परिषदचा उमेदवार आणि दोन्ही पंचायत समितीचे उमेदवार तुम्हाला 100% 2000 मताच्या पूर्ण विजय झालेले दिसतील. धन्यवाद. आपण पाहिले की बाळासाहेब सरगर यांनी
जिल्हा परिषद गटाचा आणि 2 पंचायत समिती गणाचा सविस्तर असा आढावा माझे आमदार राम सातपुते यांनी केलेली कामं, विकास कामं आणि 2च दिवसापूर्वी खऱ्या अर्थानं अनेक पिढ्या पाण्यासाठी वंचित राहिल्या, त्या नीरा देवधरचा प्रश्नसुद्धा मार्गी लागलेला आहे आणि या ठिकाणच्या भागातील शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन तो प्रश्न सुटलेला पायपा पाहिलेले आहेत, काम चालू पाहिलेलं आहे, त्याचाही निश्चितपणे परिणाम होणार आहे. त्यामुळं बाळासाहेब सरगर यांनी आताच शेवटचं बोलत असताना सांगितलं आहे की जिल्हा परिषद गटाचे धर्मराज माने, पंचायत समिती गणातील राजश्री रुपनवर आणि आनंदराव शेंडगे हे 100% निवडून येतील. खरंच तुमचा जे अंदाज आहे हा निश्चितपणे ग्राउंड लेवलला ज्यावेळेस रिपोर्ट घेतला त्यावेळेलासुद्धा तशाच पद्धतीने तुम्ही आमच्या सर्व चॅनलमध्ये आलात आणि आपल्या ज्या काही प्रतिक्रिया दिल्या त्या समाज माध्यम म्हणून आम्ही जनतेपर्यंत पोचवू. आपलं सर्व चॅनलच्या वतीनं धन्यवाद. तुमच्यामुळेच केवळ आणि केवळ मला अभ्यास करण्याची संधी मिळते. ग्राउंड रिपोर्टचा रिपोर्ट तुम्ही लोकसभेला, विधानसभेला मी जे सांगितलं तो खरा ठरला. त्यामुळे तुमच्यासारखे सामान्य पत्रकार मंडळी माझ्यावरती प्रेम करते म्हणून मी बाळासाहेब सरगर आहे. मी तुमच्यासारखाच आहे, परंतु चॅनलच्या माध्यमातून नीरा देवधरचा प्रश्न केवळ आणि केवळ चॅनल आणि पत्रकारामुळेच सुटला असं माझं ठाम मत आहे. तुमचं जेवढं कौतुक करेल तेवढं माझ्यासाठी कमीच आहे. कारण सामान्य कार्यकर्त्याला जे पाठबळ दिलं पत्रकार असतील आणि चॅनल, सगळ्या चॅनलनी म्हणजे जे बातम्या, मोठ्या मोठ्या बातम्या टाकल्या की सरकारला सुद्धा त्याची दखल घ्यावी लागली. खऱ्या अर्थानं नीरा देवधरच्या पाण्याचं श्रेय आमदार राम सातपुते, माजी आमदार राम सातपुते, रणजित निंबाळकराबरोबर तुम्हा सर्व पत्रकारांचा सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा आहे. तर मी तुमचा शतशः ऋणी आहे. धन्यवाद.